मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यात मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जवळपास 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीची भरपाई म्हणून मंजूर झालेला आहे. परंतु मित्रांनो, शेतकरी संख्या बघता या जिल्ह्यातील जे निधी मंजूर झालेला आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांना तुटपुंजी रकमा ह्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या या एकरी म्हणा किंवा हेक्टरी म्हणा ह्या तुटपुंजी रकमा वितरित होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं शेतकऱ्यांना किती रुपये हेक्टरी किंवा एकरी किती रुपये मदत मिळणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तुटपुंजी किंवा इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळणार का, त्याचबरोबर मित्रांनो, जे निधी मंजूर आहे आणि जे शेतकरी संख्या आहे त्या अंतर्गत एकरी म्हणजे बघायचं झालं मित्रांनो 2000-3000 एवढ्या रकमा वितरित होऊ शकतात. तर ते जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत या रकमा वितरित होतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मंडी चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याविषयी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती घेतलेली होती. त्या अंतर्गत मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील जवळपास जून मध्ये एक शेतकरी 9000 रुपये एकरी मिळणार होती आपण माहिती घेतली होती. त्यानंतर जुलैमध्ये 87,000 शेतकरी पात्र ठरले होते आणि त्यासाठी 51 कोटी 64 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, हे देखील आपण माहिती घेतली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 1,51,000 शेतकरी 76 कोटी रुपयांचा निधीसाठी पात्र ठरलेले होते. एकंदरीत 2,38,000 शेतकऱ्यांना 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता. म्हणजे 2,38,000 शेतकरी संख्या आहे. तर एकंदरीत जी संख्या आहे 2,38,000 त्यासाठी 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जर कन्सिडर केला एवढ्या शेतकरी संख्येसाठी, तर त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर गेल्या वर्षी हेक्टरी 13,600 रुपये हेक्टरी मदत मिळालेली होती शेतकऱ्यांना. परंतु मित्रांनो, यावर्षी जवळपास म्हणजे हेक्टरी मदत 13,600 रुपये होती गेल्या वर्षी. परंतु यावर्षी काय केलं त्यांनी चेंज केलेलं आहे आणि त्या अंतर्गत हेक्टरीच्या ऐवजी जवळपास 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये अशी मदत ते देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 कन्सिडर जर केलं तर जवळपास एकरी 3,000 ते 3,500 रुपये शेतकऱ्यांना एकरी मदत मिळणार आहे. तर जवळपास हेक्टरी मदत बघायची झाली तर 5,000 रुपये हेक्टरी. 2 हेक्टरच्या मर्यादेत जसं 8,500 रुपये आहे, तर 1 हेक्टरच्या मर्यादेत जवळपास 5,000 रुपये एवढी रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. परभणी जिल्ह्यातून तुम्ही देखील असाल तर तुम्हाला ही गोष्ट अतिशय उपयुक्त ठरणार आहे की तुम्ही जर मोठ्या निधीची किंवा मोठ्या रकमेची वाट बघत असाल, प्रतीक्षा करत असाल, तर तुम्हाला एक सांगतो की हेक्टरी तुम्हाला जवळपास 5,000 ते 6,000च्या जवळपास हेक्टरी रक्कम मिळणार आहे. एकरी बघायचं झालं तर 3,000 ते 3,500 रुपये रक्कम तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची मिळणार आहे. तुम्ही जर मोठ्या रकमेची प्रतीक्षा करत असाल तर तुम्ही प्रतीक्षा करू नका, कारण की या निधीसाठी जी शेतकरी संख्या आहे ती म्हणजे शेतकरी संख्याच जास्त दिसून येत आहे आणि निधी कमी पडत आहे. त्या कारणास्तव ही तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना देऊन त्यांचं समाधान केलं जाणार आहे, शेतकऱ्यांची समज काढली जाणार आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाईची जी रक्कम आहे शेतकऱ्यांना वाटत होतं की बाबा मोठी रक्कम मिळेल, परंतु मोठी रक्कम जवळपास 13,000 ते 15,000 22,500 अशा रक्कम वितरित होतील अशी अपेक्षा होती. परंतु जी न्यूज समोर आलेली आहे, जी माहिती समोर आलेली आहे, जी अपडेट समोर आलेली आहे, त्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे. तर ही होती छोटीशी माहिती. तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल, तुम्हाला देखील काही इतर प्रश्न पडलेले असतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.